आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत तांत्रिक चुकांमुळे प्रशिक्षणार्थ्यांवर अन्याय, नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांवर जिल्हा परिषद व कौशल्य विकास विभाग सांगली यांच्या तांत्रिक त्रुटींमुळे अन्याय झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात श्री संत भागडेबाबा मानवमित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांनी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदनाद्वारे न्याय देण्याची मागणी केली आहे। या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की आम्ही संबंधित योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण केला। त्यानंतर पुढील वाढीव 5 महिन्यांसाठी कोणताही अधिकृत आदेश न देता अचानक आमचा प्रशिक्षण कार्यकाळ संपवण्यात आला। विशेष म्हणजे याबाबत कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याला पूर्वकल्पना देण्यात आली नाही, ज्यामुळे आस्थापनांनी या प्रशिक्षणार्थ्यांकडून विनामूल्य काम करून घेतले, असा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे। प्रशिक्षणाचा कालावधी अर्धवट सोडल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना पुढील नोकरीच्या किंवा इतर शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागले। ही बाब विशेषतः अन्यायकारक ठरली आहे। संबंधित प्रशिक्षणार्थ्यांनी वेळोवेळी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही विभागीय प्रक्रियेत दुर्लक्ष करण्यात आले। ही बाब अत्यंत गंभीर आहे। तुकारामबाबा महाराज यांच्या म्हणण्यानुसार ही संपूर्ण तांत्रिक चूक आमच्या नियंत्रणाबाहेर असून यामुळे आमच्या कार्यकाळावर अन्याय झाला आहे। याची स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करावी। तसेच आमच्या प्रशिक्षणाच्या कालावधीचा नुकसान भरपाई कालावधी मंजूर करून सर्व संबंधित लाभ मिळावेत। या निवेदनाच्या अनुषंगाने प्रशासनाने त्वरित दखल घेऊन योग्य ती चौकशी करून संबंधितांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। जे मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये 1,34,000 मुलं आहेत, त्यामध्ये 1,34,000 सरकारी आस्थापनामध्ये 30 ते 25,000 मुलं त्या ठिकाणी काम करतात। ह्या मुलाला 11 महिन्यानंतर मानधनावरती घ्यायला काढतं नाही। एकीकडे तुम्ही सरकारी मुलांना जे माणसं डिपार्टमेंट रिटायर झालेले आहेत, जे मास्टर लोक रिटायर झालेत, अनेक डिपार्टमेंट रिटायर झालेत, त्या प्रत्येक माणसाला पुन्हा तुम्ही कामावर घ्यायला एकीकडे पेन्शन पण देणार, पगार पण देणार। हे जर होत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे। माझी सरकारला विनंती आहे, ह्या मुलांना वाऱ्यावर सोडू नका, यांचा पुन्हा एकदा JR काढा। ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी मानधनावरती घ्या। हे मुलं काम करायला तयार आहेत, पण ह्या मुलाला मोकळं वाऱ्यावर सोडू नका। माझी सरकार मायबाबाला हात जोडून विनंती आहे, माझी विनंती आहे, तुम्ही काही करा, कसंही करा, एवढे ज्यांचे पगार तटले ते पगार घ्या, जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, एवढी माझी सरकारला विनंती आहे। आणि जर हे जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला ह्या मुलांच्या भविष्याला सामोरे जावं लागेल। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।